आपण पालकमंत्री टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जो मानव विकास निर्देशांकांमध्ये आपला जिल्हा खालून 3ऱ्या नंबरला आहे तो वरती आणायचा आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये पण जे कोणी इच्छुक असतील त्या प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही महत्त्वाचं स्थान देऊ। आणि आता खूप लोक आले रे बाकीचे लोक जिल्हा उपाध्यक्ष सगळे उभा टाका मागून मी काय ऋषिकेशजी सगळ्यांना मागे बोलवा। आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, राज्यमंत्री महिला बोर्डीकर असतील किंवा मुंडे असतील, काय प्रतिक्रिया एवढीच देतो की गंगाखेड तालुक्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावर काही प्रमाणामध्ये गटबाजीचं प्रमाण वाढलंय आणि एक जो गटबाजीमध्ये विकासाचा अनुशय शिल्लक आहे तो भरून काढण्यासाठी हा आजचा प्रवेश केला। किती जणांनी प्रवेश केला? आज मी आणि माझ्या 6-7 सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये, मेघना दिदींच्या नेतृत्वामध्ये गंगाखेड तालुक्यात अजून बरेच प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे आणि ते होतील। आज भारतीय जनता पार्टीमध्ये अभय कुंडगीर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टी ही प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेली आहे, त्यामुळे स्वतःहून स्वइच्छेने प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ पाहत आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये आमचंही संघटन वाढण्यासाठी आम्हाला या सगळ्या नवीन सहकार्यांची मदत होणार आहे। त्यामुळे एक चांगला दिवस आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्वांसाठी आहे। आज जनता दरबार झाला, काय किती प्रकरण आली, काय प्रश्न होते आणि काय वाटतं? 669 काहीतरी प्रकरण आली, जास्त आले समजा, पण आता तेवढी सकाळपासून बसले होते पण असं खूप वेळ सगळ्यांना वेटिंग करावं लागली। पण पहिल्यांदा म्हणजे कुठल्या पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतला हे परभणी जिल्हावासियांनी पहिल्यांदा अनुभवलं, म्हणून आनंद होता। आणि प्रत्येक जण बोलून दाखवत होतं की दीदी तुम्ही जनता दरबार ठेवला, आमचं म्हणणं ऐकून घेताय, आम्ही खूप आनंदी आहोत। पण जिल्हावासियांच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी जनता दरबार जो मी माझ्या मतदारसंघात सातत्याने घेत असते, आज जिल्ह्याच्या ठिकाणी पहिला घेतला। आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरतीच लोकांची कामं सुटले पाहिजे, जेणेकरून त्यांना मुंबईला येणारा त्रास कमी झाला पाहिजे, म्हणून सातत्याने दर महिन्याला असे जनता दरबार आपला होईल। ह्या जनता दरबारमध्ये जेवढी प्रकरणं आली तेवढ्यांचा निपटारा पुढच्या जनता दरबार पर्यंत केल्या जाईल। त्या सगळ्या त्यांच्या सांगितलेल्या अडीअडचणी सोडवल्या जातील आणि पुढच्या प्रत्येक महिन्याला एक दिवस परभणीमध्ये जनता दरबार होईल। कोणत्या विभागाची जास्त प्रकरण आपल्याला? महानगरपालिकेचे जास्त होते आणि पानंद रस्त्याचे होते, म्हणून आम्ही सकाळी आज तुम्ही ऐकलं पण असणार, त्याची खरं तर प्रेस नोट आपल्यापर्यंत आली नाही, पण आपण पालकमंत्री टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जो मानव विकास निर्देशांकांमध्ये आपला जिल्हा खालून 3ऱ्या नंबरला आहे तो वरती आणायचा आहे। निर्देशांकांमध्ये दरडोई उत्पन्न प्रत्येकाचं वाढलं पाहिजे, शेती चांगली आपल्या लोकांना करता आली पाहिजे, दर्जेदार शिक्षण आपल्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे, त्याचबरोबर आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे। ह्या आणि अनेक अशा चांगल्या गोष्टी ह्या टास्क फोर्समध्ये आम्ही करून घेणार आहोत। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला एक गाव दत्तक दिल्या जाणार आहे आणि त्यामध्ये जे काही कामं आहेत, जे काही योजना आहेत, त्या योजना प्रभावीपणे त्या गावामध्ये राबवल्या गेल्या पाहिजे, याची काळजी त्या अधिकाऱ्यांनी घ्यायची। असं सगळं काही टास्क फोर्स मध्ये आम्ही काम करणार आहोत। आज काँग्रेसच्या नेत्यांनी तुमच्याकडे प्रवेश केला, येणाऱ्या काळामध्ये सुरू राहणार का आपल्याकडे? निश्चितच बघा, पूर्ण भारतभरामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची ओढ आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय। भारतीय जनता पार्टी आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद पण भाजपाकडे आहे आणि भाजपाची राज्याचे नेते, केंद्राचे नेते एवढं सुंदर काम करतात, त्यांच्यावर प्रभावित होऊन प्रत्येकाला आणि खास करून तरुण नवयुवकाला, महिलांना भारतीय जनता पार्टी बद्दल आपुलकी आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असं वाटतं आणि त्याचीच आज ही झलक आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पण जे कोणी इच्छुक असतील त्या प्रत्येकाला भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही महत्त्वाचं स्थान देऊ। काही मोठे नेते संपर्कात आहेत का प्रवेशासाठी पक्षात? मोठे नेते अजून तरी नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल, काय कोणी असतील तर येतील ते सगळे। दुसरा जनता दरबार कधी होईल? पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये।
प्रत्येक महिन्याला होणार. प्रत्येक महिन्याला होणार.